सकाळची कामं आटोपली का नाही तोपर्यंत आज आली होती आम्हाला दुपारची फरमाईश की पाणीपुरी करायची म्हणून. मग काय, पाणीपुरीसाठी पाणी मी घरीच तयार करते. त्याच्यासाठी अर्धी वाटी चिंच एका कढईमध्ये थोडंसं पाणी टाकते आणि गॅसवर ठेवते. ती चिंच चांगली अशी मऊ होऊ देते, कारण त्याच्यातला सगळा आंबटपणा त्या पाण्यात उतरावा म्हणून. आणि अर्धी वाटी चिंच असेल तर 1 वाटी गूळ घेते आणि त्याच चिंचेच्या ह्याच्यात टाकते गॅसवरच आणि गरम करायला ठेवते आणि सगळं म्हणजे मिक्स करून घेते, मिसळून घेते ते, कारण ते आंबट गोडपणा सगळा एकत्रच यावं म्हणून. आणि असं चांगलं मिसळून घेते. ते आंबटपणा सगळं पाण्यात उतरावं म्हणून. हे बघा, मी ती चिंच रगडले की ती सगळं आंबटपणा त्या पाण्यात उतरतो. थोडा वेळ शिजवून घेते आणि लगेच ती सारं एका चाळणीने गाळून घेते ते. आणि कारण पाण्यामध्ये ती चिंच उतरणार नाही, वरतीच राहते, फक्त पाणी पाणी खाली येतं. आणि थोडं चिंच चमच्याने अशी रगडते, कारण ती आंबटपणा सगळ्यामध्ये उतरावं म्हणून. हे असं तयार होतं चिंच गुळाचं आंबट गोड पाणी. त्यातच आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायची. जिऱ्याची पूड टाकल्याच्या नंतर काळं मीठ आणि साधं मीठ टाकायचं. काळ्या मिठाने चांगली चव येते पाण्याला. ते मिसळून घ्यायचे. मिसळल्यास लेकरं म्हणाले की आम्हाला तिखट पाणी नाही पाहिजे, म्हणून म्हणलं चला लगेच त्यातच 2 मिरच्या आणि कोथिंबीर कुटून टाकली, मिसळून घेतलं. हे झालं आपलं आंबट गोड तिखट असं पाणी. असं मस्त होता आमचा आजचा दुपारचा पाणीपुरीचा बेत. चलो बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.